अमरावतीमध्ये गर्ल्स हायस्कूलमध्ये पिंक पोलिंग बूथ स्टेशन उभारण्यात आलंय। महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी दीपाली महापालिकेचा विशेष उपक्रम आहे। अगदी सकाळपासूनच सौरभ लाडक्या बहिणींकडून गर्ल्स हायस्कूल या मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी गर्दी पाहायला मिळते आहे। अमरावती महापालिकेच्या 87 जागांसाठी मतदानाला सुरुवात झालेली आहे आणि अमरावतीत काही ठिकाणी आता पिंक पोलिंग बूथची सुद्धा उभारणी करण्यात आली आहे। बहुप्रतीक्षित अमरावती महापालिकेच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। महापालिकेच्या 87 जागांसाठी मतदान होत आहे। एकूणच जर पाहिलं तर मतदारांना आकर्षित करण्यासाठी ठिकठिकाणी पिंक पोलिंग स्टेशन उभारण्यात आलेले आहे। आपण आहोत सध्या अमरावतीच्या गर्ल्स हायस्कूल शाळेमध्ये, ज्या ठिकाणी मतदारांना आकर्षित करण्यासाठी पिंक पोलिंग बूथ उभारण्यात आलेले आहे। अशा पद्धतीनं या पोलिंग बूथवर जे आहे ते सकाळपासूनच जे आहे मतदानाला सुरुवात झालेली आहे। एकूणच जर पाहिलं तर शांततेत मतदानाला सुरुवात झालेली आहे। 87 जागांसाठी 661 उमेदवार जे आहेत ते रिंगणात आहेत आणि अमरावती शहरामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये 6,77,180 मतदार जे आहेत ते आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत। 120 अपक्ष उमेदवार देखील मैदानात आहेत आणि एकूणच शांततेत जर पाहिलं तर मतदानाला सुरुवात झालेली आहे। ही संपूर्ण दृश्य गव्हर्नमेंट हायस्कूल इथली आहे आणि मतदानाला सुरुवात झालेली आहे। लाडक्या बहिणी देखील सकाळपासून जे पाहिलं तर मतदान करण्यासाठी येत आहेत। एकूणच जर पाहिलं तर शांततेत या संपूर्ण प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। विशेष म्हणजे या मतदानामध्ये मतदारांना आकर्षित करण्यासाठी पिंक पोलिंग बूथ उभारण्यात आलेले आहेत। आणि जर पाहिलं तर अमरावतीमध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि आमदार रवी राणा यांचा युवा स्वाभिमान पक्ष अशी चौरंगी लढत पाहायला मिळणार आहे। आणि या लढतीमध्ये भाजपच्या नेत्या नवनीत राणा, भाजपचे खासदार डॉक्टर अनिल बोंडे, काँग्रेसचे नेते सुनील देशमुख, काँग्रेसचे खासदार बळवंत वानखडे, यशोमती ठाकूर यासह राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संजय खोडके आणि सुलभा खोडके तसेच युवा स्वाभिमान पक्षाचे आमदार रवी राणा या दिग्गजांची प्रतिष्ठा जी आहे ते या पणाला लागलेली आहे। आणि एकूणच आज मतदान झाल्यानंतर उद्या मतमोजणी होणार आहे आणि अमरावतीचा महापौर कोण होणार आहे याचं चित्र देखील उद्या स्पष्ट होणार आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।